माझे 500 रुपये घेऊन ते बाई फरार झाली. इतक्या निर्लज्ज बायका असतात. काय झालं हे तुम्हाला मी पुढे सांगतेच. दिवसाची सुरुवात दादूने असे स्टंटबाजी करून केली. संध्याकाळी अहो आले होते आम्हाला कुरकुमच्या बाजारामध्ये न्यायला. आम्हीही तयारी करून तयारच होतो. त्यानंतर पोहोचलो कुरकुमच्या बाजाराजवळ. आम्ही आज जरा लवकरच गेलेलो. 5 वाजले होते आम्हाला आणि तिथं गेल्यानंतर दुकान लावायला घेतलं. बरं 5-5:30 वाजताही एवढं कडक ऊन होतं तर ताईने हे ताडपत्री बांधलेली. थोडीफार सावली होती तर दादूला दादाजवळ तिथं सावलीत बसवलं आणि आपलं दुकान लावायला सुरुवात केली. सर्वात आधी दुकानाचं दर्शन घेतलं कारण त्यानेच आपली रोजीरोटी मिटते आणि दुकान लावूनच घेत होते. बघा मी दुकान लावते आणि दादूलाही माझ्याजवळ येऊन बसायचं होतं एवढ्या उन्हात. मग त्याला मांडीवर घेतलं आणि दुकान लावायला लागले. आत्ता मला पाटसच्या बाजारापेक्षा कुरकुमच्या बाजारात खरंच खूप भारी लोक भेटलेत असं मला म्हणावं लागणार. कारण ह्या ताईने मला स्वतःहून इथं बसायला जागा दिली. त्या म्हणत होत्या आडवं दुकान नको लावूस, उभं दुकान लावल्याने तुला गिऱ्हाईकी व्यवस्थित होईल. आणि त्यांनी त्यांच्या दुकानातलं मला थोडीशी जागा दिली. आणि मागच्या दादा जे आहेत आपले ह्याच्यावाले किराणेवाले त्यांनीही काहीच आक्षेप केला नाही. त्यांनीही मला बसू दिलं तिथं. हे आपलं पहिलं ग्राहक आलं ती नेहमी येते आणि स्वतःच्या हाताने हा गुलाबजामचा डबा घेऊन जाते. खरंच खूप भारी लोक भेटली मला कुरकुमच्या बाजारामध्ये. तसे पाटसचे लोकही चांगलेच आहेत. बघितलं ना दादू कसा गुलाबजाम विकतोय. ह्या 4 दादांनी आपल्या जवळचे 2 गुलाबजामचे डबे घेतले होते आणि खाल्ल्यानंतर असा रिप्लाय दिला त्याने. त्यानंतर मीही गुलाबजाम विकायला सुरुवात केली. बाजार भरतच होता आणि दादूचं मंदिरात जाण्याचं चालू होतं. तर दोघं बापलेक निघाले बाजारातल्या मंदिरात जाण्यासाठी. त्यानंतर आपला चहाचा ब्रेक. आता ऊन कितीही असो आपण आहेत चहा प्रेमी. चहा आल्यानंतर चहा घेणं तर ठरलेच असतं. ताई आणि मी दोघींनी मिळून चहा घेतला. त्याच्यानंतर हे दादा आले. त्यांनी आधी एकदा आपल्याकडून गुलाबजाम नेलेले त्यांना आवडले होते म्हणून ते परत आले होते गुलाबजामुन घ्यायला. त्यानंतर ह्या ताईही आल्या होत्या आणि दादू बघा त्याच्या बाबाबरोबर कसा लपाछपी खेळतोय माझ्या मागं उभं राहून. मला उपवास होता तर एक पेरू खाऊन घेतला आणि इथपर्यंत सगळं ठीक होतं. पण त्यानंतर ती एक बाई आली आणि तिने सगळा मूड ऑफ केला. अशा बाया आयुष्यात कधीच कुणाला भेटू नयेत. काय झालं हे तुम्हाला सांगते. नमस्कार मंडळी. आता आज कुरकुमचा बाजार आहे. मी कुरकुमच्या बाजारामध्ये आली आहे आणि एक ताई आलेल्या गुलाबजाम घ्यायला. आता ताई तिला म्हणू पण वाटत नाही. एक बाई आलेली गुलाबजाम घ्यायला आणि तिने 2 गुलाबजामचे पॅकेट घेतले. मला 500ची नोट देऊ केली पण दिली नाही. हातात ठेवली आणि माझ्या जवळचे 450 रुपये परत घेऊनही गेली. म्हणजे मला नुकसान झालं पूर्ण 500 रुपयाचं. 2 डबेही नेले, माझ्या जवळचे 450 रुपये नेले आणि मला 500 रुपये दिलेही नाही. मी बाजारात खूप शोधलं पण ते बाई काही मला मिळाली नाही. ती जरा वजनाने जाड आहे आणि तिचे डोळे जरा तिरपे आहेत आणि तिने हिरवी साडी घातलेली होती. तर तुम्ही या व्हिडिओला एवढं शेअर करा की हा तिच्यापर्यंत पोहोचला पाहिजे की बाई माझे कष्टाचे पैसे आहेत. मी खूप मेहनत घेते 1-1 रुपया कमवण्यासाठी आणि तू असं नव्हतं करायला पाहिजे. पण तरी पुढच्या गुरुवारपर्यंत माझे 500 रुपये परत आणून दे.